दरम्यान आज गुरुपौर्णिमेनिमित्त मुंबईतील दादर इथल्या 110 वर्ष जुना स्वामी समर्थ मठ भाविकांनी फुलून गेलाय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। आज गुरुपौर्णिमा त्यानिमित्ताने सकाळपासून अनेक भाविकांनी वेगवेगळ्या मठांमध्ये, जिथे स्वतःला गुरु असे मानले जातात अशा मठांमध्ये अनेक दर्शनाला रांगा केलेल्या आहेत। मी मुंबई येथील दादर परिसरातील स्वामी समर्थांच्या मठामध्ये आहे। सकाळपासून इथे लांब लांब अशा रांगा लागलेल्या आहेत। स्वामी समर्थांचा जो मठ आहे येथील हा 1910 ला स्थापना करण्यात आलेली आहे। साधारणतः 110 वर्षापूर्वीचा हा मठ आहे। आपण बघू शकता इथे की आज गुरुपौर्णिमा निमित्ताने फुलांची आरास पूर्ण मठामध्ये करण्यात आलेली आहे आणि दूरपर्यंत भाविकांच्या रांगा इथे लागलेल्या आहेत। आज गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। आज स्वामी समर्थांचा मठ श्रीमद सद्गुरू बाळकृष्ण महाराज सुरतकर यांनी 1910 साली स्थापलेला आहे आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज मठामध्ये बरेच कार्यक्रम असतात। सकाळपासून दर्शनानंतर आमच्याकडे सकाळी 6:30 वाजता लघुरुद्र चालू झालेला आहे आणि तो सर्वसाधारण 10:30-11 पर्यंत संपेल आणि त्यानंतर संध्याकाळी महाआरती असते। महाआरतीनंतर 1.5 तासाचं भजन असतं। अशा कारण जवळपास 11:30 ते 12 पर्यंत हा कार्यक्रम चालतो। ह्या वर्षी भाविक बरेच येतात, म्हणजे आजचा आकडा तरी कमीत कमी 75,000चा तरी क्रॉस होईल। तेवढं दर्शन घेतील, एवढ्या लोकांचं दर्शन होणार। आज रविवार पण आहे, त्यानिमित्ताने लोक बरेच येतील। धन्यवाद। आपण बघू शकता साधारणतः 70,000च्या आसपास लोक इथे दर्शनाला येतील असं सांगितलं जातं। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।